भगवान श्री रामकृष्ण, माँ श्री शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरणी श्रद्धापूर्वक वंदन. रामकृष्ण मठ मिशनचे उपाध्यक्ष श्रद्धेय स्वामी स्मरणानंदजी महाराज, श्रद्धेय स्वामी भौमानंदजी महाराज, इतर मान्यवर संन्यासी गण आणि सन्माननीय भक्तगण यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. सर्व देवदेवी स्वरूप असलेले भगवान श्री रामकृष्ण यांच्या पवित्र नामस्मरणानं कार्यक्रमाला आरंभ होत आहे. रामकृष्ण नाम घ्या हो, रामकृष्ण नाम घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण 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 नाम घ्या. नाम घ्या हो नाम घ्या. राम कृष्ण नाम घ्या. नाम घ्या हो नाम घ्या. राम कृष्ण नाम घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या. राम नाम सुगम किती घेता होई शुद्धमती. राम नाम सुगम किती राम नाम सुगम किती घेता होई शुद्धमती. राम नाम सुगम किती घेता होई शुद्धमती. प्रेममयी कृष्ण सखा जोडून या त्यास घ्या. प्रेममयी कृष्ण सखा जोडून या त्यास घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या. नाम करील थोर काम भेटवील कृष्ण राम. नाम करील थोर काम करील नाम करील थोर काम भेटवील कृष्ण राम. नाम करील थोर काम भेटवील कृष्ण राम. अंतरीच्या डोळ्याने सोहळा तो पाहून घ्या. अंतरीच्या डोळ्याने सोहळा तो पाहून घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घ्या.
कलिलाही भय वाटे नाम असे तप मोठ कलिलाही भय वाटे नाम असे तप मोठे कलिलाही भय वाटे नाम असे तप मोठे पाप पडे दाही दिशा प्रचिती पाहून घ्या पाप पडे दाही दिशा प्रचिती पाहून घ्या राम कृष्ण राम कृष्ण नाम गा राम कृष्ण नाम गा राम कृष्ण नाम गा नाम घ्या हो नाम घ्या राम कृष्ण नाम घ्या नाम घ्या हो नाम घ्या राम कृष्ण नाम घ्या राम कृष्ण नाम घ्या राम कृष्ण आत्ताच या कार्यक्रमाला आगळा वेगळा असं विशेषण वापरलं, तेव्हा आपल्या विचक्षण बुद्धीनं ते टिपून काय बुवा आगळा वेगळा हा सवाल मनोमनी केला असेलच. कार्यक्रमाचं स्वरूप कळताच या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. रामकृष्ण मठ पुणे इथे गेली वर्षभर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उदंड कार्यक्रम झाल्याचं आपल्या स्मरणात असेलच. आज त्या महोत्सवाचा सांगता समारंभ सादर होतो आहे. इतिहास हा विषय आपल्याला फार आवडतो, त्यातून पुणेकरांना तर फारच. आज या रौप्य महोत्सवी वळणावरून मागे वळून पाहताना तो गतकाल, तो इतिहास आपल्या सर्वांच्या स्मृतिपटलावर उभा राहिलेला असेल. या कार्यक्रमात आपण सर्व मिळून त्या स्मृतींची पानं उलगडणार आहोत. जुना अल्बम घेऊन उघडून बसावं ना आणि त्यात पाहता पाहता हरवून जावं, अगदी तसं. एखादं चित्र पाहताना खूप खूप हसू यावं, तर एखादं चित्र पाहून डोळ्यापुढे धुकंही दाटावं. तसा काहीसा रंजक आणि खुसखुशीत आठवणींच्या जगतात नेणारा हा कार्यक्रम असेल. आज या प्रांगणात श्रद्धेय साधूजनांची, मठाचा मेरुदंड असलेली अशी एक वजनदार तटबंदी आहे, तर मठाचा परीघ असलेली भक्तांची तितकीच भक्कम किनारपट्टी आहे. या दोघांच्याही परवानगीनं आपण त्या 25 वर्षातील स्मृती कक्षांमध्ये हिंडून येणार आहोत. स्मृतींचा हा अल्बम आपण सर्व मिळून या अंगणात एकत्र येऊन पाहणार आहोत. जसं घरातली सर्व मंडळी हॉलमध्ये बसून अल्बम पाहतात ना, अगदी तसं हसत खेळत आठवणींची देवाणघेवाण करणार आहोत आणि तृप्त मनानं पुन्हा हा अल्बम हृदयाच्या तळाशी अलगद ठेवून देणार आहोत. इथे हजर असलेल्या काही मान्यवरांकडून त्या स्मृती प्रत्यक्ष आपल्यापर्यंत येतील. जे मान्यवर इथे प्रत्यक्ष येऊ शकलेले नाहीत, त्यांच्याकडून श्राव्य अथवा दृकश्राव्य माध्यमातून आपण त्या स्मृतींचा आस्वाद घेणार आहोत. याशिवाय मंचावर सुरेल गायकीचं देणं लाभलेले श्री शेखर कुंभोजकर त्यांच्या साथीदारांच्यासह विराजमान आहेत. या गद्य कार्यक्रमातील त्यांची मधुर भजनं म्हणजे केशरी दुधातील खडीसाखरेचीच भूमिका होय. सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण केलं, आता भगवतीच्या म्हणजे आईच्या चरणी शरण जाऊया. आये चरण में, आये चरण में.
रे रे नो रे नो रे नो रे आए शरण में आए शरण में तेरे चरण में तेरे चरण में आए चरण में चरण में तेरे चरण में माँ अब हमको शरण में ले ले माँ अब हमको शरण में ले ले माँ अब हमको शरण में ले ले शरण में आए चरण में माया का सब बोझ उठाया माया का सब बोझ उठाया झूठा फिर भी समझ न पाया झूठा फिर भी समझ न पाया माया का सब बोझ उठाया माया का सब बोझ उठाया झूठा फिर भी समझ न पाया झूठा फिर भी समझ न पाया उजियारे तू कर दे सारे उजियारे तू कर दे सारे जीवन पद में आए चरण में आए चरण में तेरे चरण में आए चरण में तेरी दया से सतना छूटे तेरी दया से सतना छूटे दूर रहे सब नकली झूठे दूर रहे सब नकली झूठे सत्संगति ही मिलती जाए सत्संगति ही मिलती जाए जीवन भर में आए चरण में आए चरण में आए चरण में तेरे चरण में आए चरण में ज्ञानमयी तू हम अज्ञानी ज्ञानमयी तू हम अज्ञानी
हे रे रे ज्ञानमयी तू हम अज्ञानी गुणातीत तू हम गुणवानी गुणातीत तू हम गुणवानी मैंने कुछ ने हमें उठा ले मैंने कुछ ने हमें उठा ले पावन मन में आए चरण में आए चरण में तेरे चरण में तेरे चरण में माँ अब हमको शरण में ले ले माँ अब हमको शरण में ले ले माँ चरण में आए चरण में आए चरण में। या रौप्य महोत्सवी समारोहाला रामकृष्ण मठ मिशनचे अध्यक्ष पूजनीय आत्मस्थानंदजी महाराज यांचं आशीर्वचन लाभलेलं आहे. ऐकूया पूजनीय आत्मस्थानंदजी महाराजांचं आशीर्वचन. वाचन करणार आहेत बेलूर मठाचे ब्रह्मचारी विद्या चैतन्य महाराज उर्फ विनय महाराज. Message from Most Revered Srimad Swami Atmasthananji Maharaj, Sri Ramakrishna Sharanam. The citizens of Pune have a long association with the Ramakrishna movement, starting from the days of Bal Gangadhar Tilak's meeting with Swamiji in 1892. Swami Shivanandaji Maharaj and Swami Abhedanandaji Maharaj visited the city, while Swami Vijnanandaji Maharaj studied at the Government Engineering College, Pune. Later, under the influence of Swami Sharvanandaji, the Vivekananda Society was formed in 1927. Personalities like Gurudev Ranade and Mama Saheb Dandekar were associated with this society for a number of years. When the society moved to the present site, Revered Srimad Swami Vireshwaranandaji Maharaj visited it in 1957. The center was affiliated to the Ramakrishna Math Belur in 1984. Since 1984, the activities of the Math have grown manifold. A beautiful universal temple of Sri Ramakrishna was consecrated, a well-equipped polyclinic and diagnostic center established, numerous educational initiatives for the youth were started, along with many other social services. I am glad to see the invigorating message of Ramakrishna Vivekananda being disseminated in Pune and the neighboring regions. The people of Pune, particularly the long-standing devotees of the Math, have provided their wholehearted support in the growth of this center over these years. And above all, the unbounded grace of Sri Ramakrishna, Holy Mother and Swamiji continues to bless this center and all associated with it. It's a matter of great joy that the Ramakrishna Math Pune has now completed 25 years of spiritual, intellectual, and physical service among the people of this city and neighboring regions. I am also happy to know that the Math is going to celebrate its Silver Jubilee in a befitting manner. May the celebrations be a grand success. I congratulate all who are associated with this grand occasion. Swami Atmasthananda, President, Ramakrishna Math and Ramakrishna Mission. धन्यवाद विनय महाराज. ईश्वराकडून सर्वात जास्त बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी म्हणजे माणूस. या माणसानं आपलं हे बुद्धीचं सारं बळ वापरून आत्मसंरक्षणासाठी
निवाऱ्यापासून शस्त्रास्त्रांपर्यंत काय नाही ते शोधून काढलं. तरीही आजच्या या संगणक युगाच्या प्रचंड सुविधामय जगात तो मनातून मात्र असुरक्षितच आहे, अस्वस्थ आहे. या धावपळीतून, कोलाहलातून, जीव घेण्या स्पर्धेतून त्याला घडीभराचा निवांतपणा हवा आहे. हा विसावा त्याला पवित्र, शांत आणि निरामय स्थानच देऊ शकतं. पुणेकरांच्या सद्भाग्यानं त्यांना श्रीरामकृष्णांनी कृपावंत होऊन असं स्थान देऊ केलं. ठाकूर त्यांच्या अनेक हातांनी दीनदुःखी भक्तांच्यासाठी कल्याण कार्य करत आहेत. या वास्तूसाठी ठाकूरांनी जे हात वापरले ते हात होते आदरणीय भाऊ बोडस आणि आदरणीय शंकरराव जठार यांचे. ठाकूरांविषयी त्यांच्या मनात असलेला उदंड भक्तिभाव आणि पुण्यात रामकृष्ण मठ व्हावा ही त्यांची विलक्षण तळमळ याचं फलित म्हणजे आज दिसत असलेला हा मठ. ते दोघेही आज आपल्यात नाहीत. मंदिरावर चढलेला हा कळस त्यांनी पाहिलेला नाही, परंतु त्यांच्या प्रतिनिधींनी मात्र पाहिला व त्यांच्या मनात त्यावेळी एक वेगळी कृतार्थता दाटून आली असेल. भाऊसाहेबांचे चिरंजीव श्रीयुत राजीव बोडस आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आले आहेत. स्मृतितरंगांचा हा कार्यक्रम आपण त्यांच्यापासूनच सुरू करूया. श्रीयुत राजीव बोडस. बोडस साहेब, आज या जागेत हजारो लोक येतात. कित्येकांना इथं क्षणाचा विसावा मिळतो, तर अनेक जणांची जीवनाच्या जीवन पालटून जातात. अशी ही प्रेरक वास्तू या शहरात उभी करण्यात आपल्या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भगवान रामकृष्ण, माताजी, विवेकानंद, सर्व उपस्थित स्वामीजी आणि भक्तगणो, आज या 25व्या या समारंभाच्या दिवशी मला इथं बोलून बोडस आणि जठार या कुटुंबियांतर्फे, सर्व भक्तगणांतर्फे मला हे जे बोलायला मिळतं आहे याच्याबद्दल मी खरोखरीच रामकृष्ण आश्रमाचा आणि सगळ्या लोकांचा आभारी आहे. खरोखरीच भावना उचंबळून येत आहेत आणि मला असं सांगावंसं वाटतं की हा काही एका माणसाचा किंवा आत्ता आपण उल्लेख करतो आहे तसं जठार बोडस अशा फॅमिलीचा हा काही समारंभ नाही आहे. तर त्यावेळेला निर्माण झालेला एक मोठा मतप्रवाह आणि त्यातमध्ये झोकून दिलेले असंख्य लोक की ज्यातमध्ये मामा दांडेकर, कौल, गुरुजी, सुनावाला, मुदलियार, नेऊरगावकर, घाडगे, बाळ, यार्दी, चिरपुटकर, धारणे, ढेरे, कुलकर्णी, जोशी, तुंगारे आणि असंख्य इतर लोक, या सगळ्या लोकांनी त्यावेळेला ज्या प्रवाहामध्ये झोकून दिलं तो रामकृष्ण आश्रमाचा जो प्रवाह होता त्याची सुरुवात अगदी खरं सांगायचं तर म्हणजे मला सांगितलं गेल्याप्रमाणे, कारण त्यावेळी मी 7 वर्षाचा असेन, 6 वर्षाचा असेन, पण जीवन म्हणून जे रेस्टॉरंट होतं त्यातमध्ये भाष्यानंद स्वामीजी यायचे आणि त्यांनी तिथे एक रूम घेऊन पुण्यामध्ये रामकृष्णांच्या मतांचा आणि विवेकानंदांच्या गोष्टींचा लोकांना प्रसार करायला सुरुवात केली होती. आणि जीवन हॉटेल हे माझ्या वडिलांचं असल्याकारणाने, म्हणजे भाऊ बोडस त्यांचं असल्याकारणाने, रोज सगळ्या ह्याच्यातल्या दिवसभराची धकाधक झाल्यानंतर ते नेहमी जाऊन त्यांच्याकडनं 4 गोष्टी ऐकायचे आणि त्यामुळं ते या प्रवाहामध्ये खरं सांगायचं तर ओढले गेले. आणि खरोखरीच मला धन्य वाटतं की माझ्या वडिलांबरोबर माझी आईसुद्धा, आपण 25 वर्षाचं बोलतो आहे, पण 1957 साली इथं पहिल्यांदा माताजींच्या जयंतीच्या दिवशी रामकृष्ण आश्रम सुरू झाला. आणि तो या उद्देशाने सुरू झाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कलकत्त्याच्या आश्रमामध्ये आपण दाखल करायचा आहे आणि त्यांना ही भेट द्यायची आहे. या उद्देशाने ही सगळी कुटुंब एकत्र आली आणि त्यांनी हा प्रवाह वाढवत नेला आणि इतका प्रयत्न केला की पहिल्यांदा जिथं 10 लोकं येत होती तिथं हळूहळू ज्या वेळेला
म्हणजे मला सांगायला खरोखरी आनंद वाटतो की ज्यावेळी शिवाजीराव भोसल्यांची नंतर विवेकानंदांवरती भाषणं व्हायला लागली त्यावेळी याच प्रांगणामध्ये 10 ते 15 हजार पुणेकर येऊन या सगळ्या होणाऱ्या निरनिराळ्या भाषणांचा आस्वाद घेत होती. आणि हे करताना कंटिन्युअस आपल्याला बेलूर मठाचा त्यावेळी जरी ते त्यांना संलग्न नसले तरी पूर्ण सपोर्ट होता. दरवर्षी इथनं 25-25, 30-30 लोक वेगवेगळ्या निमित्ताने कलकत्ता मठाला किंवा बनारस मठाला भेट द्यायची. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या वडिलांनी आणि आईनी दोघांनी शंकरानंदांच्याकडनं इनिशिएशन घेतलं. त्याच्यानंतर माझ्या मोठ्या भावाने विशुद्धानंदांच्याकडनं घेतलं आणि पुढं ही परंपरा चालू राहिली. नुसती तिकडंच जाऊन असं नाही तर विरेश्वरानंदांच्या नंतर त्यांनी पुण्यामध्ये येऊन जरी हा मठ ॲफिलेटेड नव्हता तरीसुद्धा पुण्याच्या मेंबर्सना ॲफिलेशन देण्याला सुरुवात केली. आणि खरोखरी त्यांच्या प्रेरणेने रामकृष्णांच्या प्रेरणेनेच ही सगळी प्रगती जी आहे ही पुढं सरकत गेली. कुठलीही गोष्ट करायची असली तर एकच गोष्ट पुरे पडत नाही, सगळ्यांचा सहभाग लागतो, पैशाची मदत लागते, प्रत्यक्ष रामकृष्णांचा आशीर्वाद लागतो. आणि हे सगळं झाल्याशिवाय काही शक्य नव्हतं. जेवढी धडपड वडिलांनी केली किंवा ज्या सगळ्या लोकांनी केली त्याला भावासारखा सपोर्ट शंकरराव जठार या त्यांच्या पार्टनरनी दिला. कधी धंद्यामध्ये किंवा कुठेही असा विचार केला नाही की रामकृष्ण आश्रमांच्यासाठी काय करायचं आहे, जे करतो आहे ते सगळं एकत्रच आहे, एकाचंच आहे असं धरून मला सांगायला खरोखरी आनंद वाटतो की आजसुद्धा मंगला, विवेक, पद्मजा हे जे आज इथं आजसुद्धा ते आलेले आहेत आणि आश्रमाच्या प्रत्येक प्रोग्रॅमला ते येतात आणि आमच्या बरोबरीने काय आमच्यापेक्षा जास्त ते यातमध्ये सहभागी झालेले आहेत. यातमध्ये एक सांगण्याजोगी अजून एक गोष्ट मला आठवते आणि जे राहत नाही की ज्या वेळेला हा आश्रम आपल्याला संलग्न करून घ्यायचा होता त्यावेळी अशी एक वेळ आली की ह्याच्या आधी शारदा मठ जर दाखल झाला तर जास्त चांगलं असं आपल्याला बेलूर मठाने सांगितलं. त्यावेळी खरोखरी आपल्या सगळ्या लोकांनी धडपड करून अजून इथून 4 किलोमीटर लांब पण शारदा मठाचीसुद्धा जागा घेतली आणि ती सगळा हा आश्रम आज तिथंसुद्धा चांगल्या प्रकारे चालला आहे. तर खरोखरी पुणेकरांच्यामध्ये ही जी लाट निर्माण झाली आणि त्याच्यामुळं हे जे आज यश आपल्याला आलं आहे ते 84 सालापासून सगळं भौमानंदजींनी गेल्या 25 वर्षामध्ये हे एवढं मोठं मूर्त स्वरूप याला आणलं आणि त्यांच्यासारखा नेता हा आपल्याला मिळाला या इथे, त्यांच्यामुळंच हे सगळं घडलं आहे. आमच्या दृष्टीने आत्ता तुम्ही एक प्रश्न विचारलात की बाबा अशा याच्यात सहभागी झाल्याबद्दल आपल्या कुटुंबियांना किंवा भक्तगणांना काय वाटतं आहे, तर खरोखरी सांगायचं तर आमच्या दृष्टीने वी आर ब्लेस्ड एवढंच मी म्हणू शकतो की रामकृष्णांच्या इच्छेमुळंच हे सगळं घडलं आहे. खरं सांगायचं तर आम्ही त्यातमध्ये कोणीसुद्धा नाही, आम्ही त्याचे साक्षीदार झालो हे सुद्धा आमच्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं आहे की याच्यापेक्षा जास्त किती आशीर्वाद आम्हाला मिळावेत हे आम्हाला काही सांगताच येत नाही. तर याच्यापुढं मी जास्त काही न बोलता आज माझी आईसुद्धा इथं आलेली आहे आणि गेली 51 वर्ष ती रोज आरतीला येते. आता तब्येतीमुळे येऊ शकत नाही एवढंच आहे, पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत यथावकाश जे काय आमच्याकडनं शक्य आहे ते रामकृष्णांनीच आमच्याकडनं करून घ्यावं एवढं म्हणून मी माझी 2 शब्द. धन्यवाद बोडस साहेब. श्री ठाकूर म्हणत असत, कमल उमललं ना की भुंगे आपोआप येतात, त्यांना बोलवून आणावं लागत नाही. तद्वतच या ठिकाणी श्री ठाकूर येऊन बसल्यानंतर इथे हळूहळू रामकृष्ण भक्तगण जमू लागणारच. त्यावेळचा हा परिसर आणि 1984 पूर्वीच्या काही आठवणी, त्यावेळी येणारा एक कॉलेज युवक विजय आणि आताचे डॉक्टर विजय रानडे उर्फ रानडे सर यांनाच आपण विचारूया. डॉक्टर विजय रानडे. रानडे सर, पुण्यात मठ होण्यासाठी 1984च्या पूर्वी बरेच प्रयत्न केले गेले, आपण त्याचे साक्षीदार आहात. या संदर्भातली एखादी आठवण सांगता येईल का? वास्तविक पाहता मी कॉलेजमध्ये बॉटनीचा प्राध्यापक. बॉटनी मी ही पोटासाठी बोलतो आणि या डायसवर उभा राहून बोलणं मला खरोखरीच अवघड होतं आहे. तर तुम्ही मला समजून घ्या, जर सुसंगती राहिली नाही तर तेवढी प्लीज मला माफ करा. या इथे प्रत्यक्ष येताना म्हणजे मी 1967 सालपासून इथे या वास्तूत यायला लागलो, तेव्हा आपलं कॅज्युअल व्हिजिटर म्हणतात तसं या पद्धतीने
कारण गावाबाहेर एक अशी वेगळी जागा निसर्गाने नटलेली अशी शांत असा हा परिसर होता. त्यामुळे मी इथे येत असे. जाता जाता आपलं देवळात जायचं, नमस्कार करायचा आणि पुढे जायचं फिरायला. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून मला असं वाटायला लागलं की नाही, ही वास्तूच आपली खरी आहे आणि ह्या वास्तूतच आपलं काहीतरी होईल. मी 1972 17 एप्रिल 1972 हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण दिन. कारण या दिवसापासून मी दररोज या वास्तूत यायला लागलो. काही कारणामुळे असेल, पण मी इथे यायला लागलो आणि तो खरंच माझ्या भाग्यातला सुदिन आहे. इथे आल्यानंतर माझी जी काही मित्रमंडळी होती की ज्यांच्यामुळे परमार्थिक जीवन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, ते कशाकरता जगायचं, तर त्या काही मित्रांचा उल्लेख मला केल्याशिवाय राहत नाही आहे. श्रीयुत बंडा इनामदार, श्रीयुत हिरूदादा म्हणजे त्या सिसोदिया, मी त्यांना हिरूदादा असं म्हणतो, श्रीयुत आराध्ये, श्रीयुत शहापूरकर, श्रीयुत जोशी, हे सगळे मित्रमंडळी आमचा एक 18 जणांचा ग्रुप होता. मी त्यातले एक म्हणजे स्वामी गोपालानंद हे आत्ता मिशनमध्ये आहेत. ते आमच्या या सगळ्या मित्रांच्या संगतीचा परिणाम, इथल्या वास्तूचा परिणाम आणि ठाकूरांचं जीवन, माताजींचं जीवन, ह्याच्या संदर्भातले विचार, त्या संदर्भातली पुस्तकं वाचल्यानंतर माझ्यात खरोखरी बदल झाला. हे सगळं होत असतानाच माझं कॉलेजचं शिक्षण ऑलरेडी झालेलं होतं. मी कॉलेजमध्ये प्राध्यापकी करतही होतो आणि माझं PhDचं शिक्षणही मी या वास्तूतच केलं. त्यामुळे या वास्तूचे माझ्यावर खरोखरी प्रचंड, मी अंतःकरणपूर्वक सांगतो आहे की इतके उपकार आहेत की माझ्या कातड्याचे जोडे करून जरी शिवले तरी ते भेटणार नाही आहेत. म्हणजे मी भावनेने बोलत नाही, पण माझी भावना मी खरोखरी व्यक्त करतो आहे. तर कृपया मला समजावून घ्या तुम्ही. सांगण्याचा मुद्दा की यथावकाश मी श्रीयुत भाऊसाहेब बोडस त्यावेळी संस्थेचे सेक्रेटरी होते आणि त्यांनी आम्हाला विचारलं, म्हणजे मी त्यांना विचारलं की बाबा मी त्या वास्तूत राहिलं तर चालेल का. ते म्हणाले चालेल, तुम्हीच राहा, मी काही हरकत नाही. त्यामुळे मला या वास्तूत राहण्याचा आहे पण योग निश्चित मिळाला. मी जवळजवळ, मी खरं सांगू नये, पण मी लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत मी ह्या वास्तूत राहत होतो, माझ्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत. एनिवे, सांगायचा मुद्दा काय की त्यावेळे म्हणजे साधारणपणे आश्रम ॲफिलिएट होईपर्यंत ॲफिलिएट होण्यासाठी म्हणून भरपूर प्रयत्न झाले. माझ्या आठवणीतलं एक तरी निश्चित आहे, मी सायकलवरनं हे काढला होता, म्हणजे मोर्चा त्याला शब्द वापरू नका, पण सायकलवरनं अशी एक रॅली काढलेली होती ॲफिलिएट व्हावा म्हणून. हे काही मला तितकंसं आठवत नाही, पण मला एक निश्चित आठवत आहे की जवळजवळ 300-400 भक्तांच्या सह्या घेऊन आम्ही एक पत्र बेलूर मठाला तेव्हा पाठवलेलं होतं. मी ही साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 78, 79, 80 या दरम्यानची ही गोष्ट असावी. नंतर 3-4 वर्षातच ह्याला यश मिळालं आणि हा आश्रम 1984 साली रामकृष्ण मठ, बेलूर मठ याच्याशी संलग्न झाला. त्यानंतर गेल्या 25 वर्षाचा जो काही इतिहास आहे हा आपल्या सर्वांच्या समोर विदित आहेच. आणि आधी राजीव बोडस यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यात काही माहिती ॲड करू शकत नाही जास्ती, पण गेल्या 25 वर्षात काय ह्याच्यात बदल झालेला आहे हा सगळ्यांना आपल्या विदितच आहे. त्यामुळे मी त्यासंबंधी जास्ती काय बोलू, पण एवढं मात्र निश्चित की या वास्तूचे माझ्यावर असलेले उपकार मी कधीही जन्मभर तर विसरणार नाहीच आणि ते कधीही फिटणार नाहीत. त्या ऋणातच मी राहावं मला जरूर वाटतं. पुण्यातल्या अनेक युवकांच्यासह भक्त मंडळी आणि नागरिकही या मठाकडे अधिकाधिक आकर्षित झाले. 1984 साली अनेक भक्तांच्या प्रयत्नांना यश येऊन या खाजगी केंद्राचं अधिकृत रामकृष्ण मठात रूपांतरण झालं. हा सोहळा पूजनीय वीरेश्वरानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाला आणि पूजनीय स्वामी भौमानंदजी महाराज यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्र देण्यात आली. या पदावर येताना त्यांच्या कोणत्या भावना होत्या ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. पूजनीय स्वामी भौमानंदजी महाराज. माझ्या भावना खूपच चांगल्या अशा होत्या. आणखी मला इथे अध्यक्षपद मला स्वीकारायचं आहे हे आधीच ठरल्यामुळं आणि इथे मी पुष्कळदा आधी आलो असल्या कारणानं पुणे शहरही मला आवडलं होतं आणि इथल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या माझ्या मनातल्या सगळ्या होत्या. आणखी त्याच माझी मनाची मानसिक तयारी झालेली होती. रादर आय एम वेटिंग फॉर सच I was waiting for such an opportunity to get the
सर्व्हिस ऑर डू दी रिअल सर्व्हिस या ठाकूरांची सेवा करायला मिळेल याच्यासाठी मी मानसिक माझी पूर्ण तयारी झाली होती. आणि हे ज्या वेळेला ॲक्च्युली इथे चार्ज घ्यायचा जो वेळ आला त्यावेळेला खरोखर मला म्हणजे खूपच आनंदी झालेला होता. आणि अशा तऱ्हेनं पुढच्या कामाच्या तयारीसाठी माझी तयारी पूर्णपणे झालेली होती. आणखी त्याप्रमाणे इथे या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतनं मला पुढे सहकार्य वगैरे मिळेल या सगळ्या इथल्या लोकांची ही माझ्या मनावर खूप खात्री होती. आणि अशा तऱ्हेनं या कामाला सुरुवात झाली होती. आणि पुढच्या गोष्टी कशा काय करायच्या याच्या योजना माझ्या मनामध्ये थोड्याफार आधी ठरलेल्याच होत्या. आणि त्याप्रमाणे हळूहळू माझं पुढचं कार्य वगैरे सुरू झालेलं होतं. आणि इथे या सेवा करायचं किंवा या मठाची सेवा करायची मला संधी मिळाली, मोठं भाग्य मिळालं, हे मला माझ्या आयुष्यातलं एक परम सौभाग्य असं समजतो मी. आणि अशा तऱ्हेनं मला माझ्या एक मनाची एक अशी शांती मला त्याप्रमाणे मिळाली. धन्यवाद स्वामीजी. रानडे सर जसे तेव्हाचे आणि आजचेही साक्षीदार आहेत, तशीच आणखीन एक भक्कम असामी गेल्या 40-45 वर्षांपासून या वास्तूला पूर्णपणे जोडलेली आहे. ती म्हणजे गोपी मामा. थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं, वेश यांचा काळा निळा, वेश यांचा काळा निळा, परी अंतरी नाना कळा. अशा तऱ्हेचं हे एक भल्या भल्यांना चकवणारं अजब व्यक्तिमत्व आहे. अहो, प्लंबिंगपासून अनेक कामात कौशल्य असलेले हे मामाजी कधीकधी इंजिनियरलाही कोड्यात टाकतात. त्यांच्याकडून तेव्हाचे मामा आणि तेव्हाचा मठ, तसंच आत्ताचे मामा आणि आत्ताचा मठ याविषयी ऐकूया. श्रीयुत गोपी मामा. गोपी मामा, तुम्ही गेली 40-45 वर्षे इथे काम करत आहात. मठ होण्यापूर्वी इथे कसं वाटत असे आणि आता इथे कसं वाटतं? ठाकूरमा स्वामीला प्रणाम. आणि मी बोलायला सुरुवात करतो. विठ्ठलवाडी ह्या रस्त्यावरून मी जात असताना 72 सालच्या डिसेंबरमधली एकादशी होती. आणि ते एकादशीच्या दिवशी मालुताई ओडस यांचं मंदिरात भजन चाललं होतं. त्या भजनामध्ये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे अभंग ऐकल्यानंतर मी त्या इकडे मंदिराकडे वळलो. आणि एकदम भाऊसाहेब बसले होते, त्यांच्या शेजारीच मी बसलो. मला माहीत नव्हतं हे मालक आहेत म्हणून. भाऊनी मला विचारलं, काय बाळ तू कुठला, कोण, कसा काय? ते थोडक्यात मी त्यांना सांगितलं, मी असं आहे आणि मी काम शोधतो म्हणून. भाऊनी सांगितलं मला, माझ्या इथं कामास राहतोच का तू? म्हणलं राहतो भाऊ. मग मी कामाला त्या 72 सालापासून मी ते कामाला राहायला आलो मी. नंतर त्यावेळेचा मठ असा होता, ह्या मठाला तारेचं कुंपण होतं, मोठमोठी झाडे आकाशाला भिडतील अशी होती, ती हिरवेगार शेती होती, भाताची शेतं होती, ते पेरूची बाग होती, लिंबुणीची बाग होती, केळीची बाग होती. असा तो आश्रम दिसत होता, अक्षरशः ऋषीमुनीच्या आश्रमासारखा दिसत होता. आणि ते छोटंसं मंदिर, 15-20 लोक बसतील असं ते छोटंसं मंदिर, शेणानं सारवलेलं, ते रांगोळी काढलेले, 10-15 भक्त लोकांची ये जा असलेले, कितीतरी सुंदर ते आश्रम दिसत होतं. आणि नंतर असं मनाला वाटेल की कुठेतरी एका कोपऱ्यात साधू मुनीचा असं ही असेल, एखादी झोपडी असेल किंवा एखादी खोली असेल. पण तसं नव्हतं. पण त्या साधूंचा वाट बघत बसलेला हा आश्रम अक्षरशः 74 सालची ती वाट बघत होता. आणि त्याच वेळेला स्वामी भौमानंद महाराज या आश्रमामध्ये आले आणि त्या आश्रमाचा मठ झाला. आणि त्यानंतर एक काम करत करत स्वामीजींनी आपली माणसं कशी गोळा करायची ही त्यांनी सुरुवात केली. माणसं कशी प्रेमाने जवळ करायची हे स्वामीजींनी केलं. त्याला छोटेसे शिबिर, वर्ग घेतले, लहान मोठे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केले. असं करता खूप भक्तांची ये जा सुरू झाली. स्वामीजींनी मनात एक विचार केला की आपण एक छोटासा दवाखाना काढायचा. आमच्या इथं पुरीचा एक पत्र्याचा शेड होता
10x15चा. त्याच्यामध्ये स्वामीजीने एक होमिओपॅथीचा दवाखाना काढला. त्यावेळेला दाते म्हणून डॉक्टर आपल्याकडे औषध देण्यासाठी येत होते. आता बघा ना, त्यावेळेचा 10x15ची खोलीचा दवाखाना आणि आता आपली 3 मजली इमारत बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये किती फरक झाला बघा. आता बघा ना, लहान मुलं बालसंघामध्ये 100 ते 150 मुलं असतात. त्यावेळेसची गोष्ट अशी होती की एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाखाली एक 10 ते 5 मुलं आलेली होती. त्यावेळेला आपले स्वामीजी आर्यानंद महाराज, त्यावेळेला विनोद महाराज आम्ही म्हणत होतो, आणि त्यांच्यासमोर ती बसलेली मुलं, त्या मुलांनी सांगितलं आमची परिस्थिती अशी आहे, अशी तशी सांगितली. विनोद महाराज म्हणले आम्ही इथं तुम्हाला सांभाळतो, तुम्ही येता का इथे? मुलांनी सांगितलं येतो म्हणून. असं करत करत तो आंब्याखालचा बालक संघ एका गाईच्या गोठ्यामध्ये गेला. गाईच्या गोठ्यातला बालक संघ एका बिल्डिंगमध्ये गेला. आता तोच बालक संघ, आता 5 मुलाचा बालक संघ 100 ते 150 मुलापर्यंत पोहोचला. अशी या मठाची प्रगती होत गेली. पुढे पुढे स्वामीजी कितीतरी कार्यक्रम घेत गेले पुढे, आणि मग माणसं परिशी जुळवाजुळत करत गेले. असं करत करत ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकदा मला भाऊसाहेब म्हणाले होते, 84 साली मठाला दिल्यानंतर भाऊसाहेब मला म्हणाले, हे बघ, एखादी मुलगी असते आणि तिचं लग्न झालं आणि ती मुलगी गेली की त्या वडिलाला त्याचं मन अगदी शांत होतं. तसं माझं झालं म्हणले. आता स्वामीजीकडे मी सगळं देऊन टाकल्यानंतर मला आता काहीच वाटत नाही. परंतु झालं असं की त्या मुलीचा संसार, त्या मुलीचं हे सुख कसं चाललं आहे ते मात्र ते भाऊसाहेब बघायला राहिले नाही. स्वामीजी म्हणत असत नेहमी की हे भाऊ बघायला पाहिजे होते, हे बिल्डिंग कशी बांधली, हे मंदिर कसं बांधले, हे सगळं स्वामीजी बघायला राहिले पाहिजेत असे म्हणत असायचे. पुढेच असंच ते शारदा मठ आपले शेजारी, आपल्या शहराचे शारदा मठ आहे, तेच आता मी म्हणत आहे की हा मठ नसून आपला हे आपले रामकृष्णांचं हे जयराम मठ आहे किंवा कामारपुकुर आहे. हे रामकृष्णांचं हे कामारपुकुर आहे, आणि त्याच्यापुढेच ह्याच रस्त्यावरती जयराम वाटी म्हणून आपला हा शारदा मठ आहे. वा वा. प्रत्येक भक्ताने आपण ही 2 हे जयराम वाटी आणि कामारपुकुर हीच 2 खेडी समजून आपण प्रत्येक भक्ताने नेहमीच येऊन पूजा अर्चा बघून आणि हे मंदिराचे प्रगती वाढून हे भक्तांनी आपल्या स्वामीजीला सहकार्य करावं, ह्याच्यापुढे असंच वाढत जावं. हे एवढंच मी 4 शब्द बोलतो. धन्यवाद गोपी मामा. गोपी मामांनाही प्रेरित करणाऱ्या या वातावरणानं पुण्यातल्या विचारवंतांना आणि व्यासंगी अभ्यासकांनाही खिळवून ठेवलं. याची कारणमीमांसा प्रसिद्ध विचारवंत आणि विश्वमानव विवेकानंद या ग्रंथाचे लेखक डॉक्टर वी.रा. करंदीकर यांनी फार सुंदर रीतीनं विशद केली. पुणे रामकृष्ण मठातील गृहस्थाश्रमी भक्त आणि आदरणीय संन्यासी वृंद यांच्यात कसा समन्वय साधला जातो याविषयीचे त्यांचे विचार आता ऐकूया. डॉक्टर वी.रा. करंदीकर. तो समन्वय रामकृष्ण मठात उत्कृष्ट आहे. भारताच्या इतिहासात संन्याशांची एवढी मोठी शिस्तबद्ध, आज्ञांकित आणि अनेक कामं करणारी दुसरी संघटना दाखवता येणार होती. अगोदर संन्यासांची संघटनाच नाही, संन्यासी एकाकी असतो, हे तुम्ही सहज लक्षात घ्या. सगळे संन्यासी एकत्र आणले, त्या सामूहिक जीवनाचा खूप परिणाम होतो. असं आढळतं की अनेक तरुणांच्या मनामध्ये कुठेतरी एक आध्यात्मिक अंकुर असतो, पण त्याला खत पाणी मिळणं हे समाजात होऊ शकत नाही. पण रामकृष्ण मठ ही एक अशी जागा आहे की त्या ठिकाणी त्या तरुणांना आश्रय मिळतो. कितीतरी गावातून आमच्या गावात मठ काढा अशी पत्र बेरूर मठाकडे जात असतात, पण संन्यासी मिळाल्याशिवाय ते कुठलीही संस्था उभी करत. मोठी मोठी रुग्णालय, लखनौचं रुग्णालय, कणखलचं रुग्णालय, ही केवढी, रांचीचं रुग्णालय, ही केवढी मोठी आहे, पण त्याचे प्रमुख कोण आहे
वरती 2-3 संन्यासी, ते डॉक्टर असतातच असं नाही, पण सगळं मार्गदर्शन आणि सगळं सूत्रसंचालन हे संन्यासी करतो. आणि विवेकानंदांचं वाक्यच आहे, खरं निष्काम कर्म संन्यासीच करतो. तुम्ही आम्ही याच्यातली व्यवहारातली माणसं म्हणजे करू शकतो, पण आपल्या करण्याला मर्यादा असते, हे आपण कबूल करायला हवं. ध्यानात ठेवावं. स्वामी विवेकानंदांसारखी या जगाला भारणारी माणसं जेव्हा या धरेवर येतात, तेव्हा जणू या पृथ्वीवरती एक नवयुग येतं, एक वेगळा अरुणोदय होतो. हा अरुणोदय आपल्या शब्दस्वरातून सादर करीत आहेत श्रीयुत शेखर कुंभोजकर. भोर भई अब अरुण उगायो, भोर भई अब अरुण उगायो. हे भोर भई अब अरुण उगायो, भोर भई अब अरुण उगायो, भोर भई अब अरुण उगायो. ज्ञान किरण रवि कर मेरायो, ज्ञान किरण रवि कर मेरायो. काल कलिन में नवयुग पायो, काल कलिन में नवयुग पायो. आयो 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 दर्शी इस धरती में आयो, दर्शी इस धरती में आयो. बोल भई अब अरुण उगायो, बोल भई अब अरुण उगायो. गुरुवर से संदेशा पायो, गुरुवर से संदेशा पायो. कण कण में भगवान समायो, कण कण में भगवान समायो. विश्व एक ही घर में समायो, विश्व एक ही घर में समायो. आयो 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 विश्व गुरु धरती पे आयो, विश्व गुरु धरती पे आयो. बोल भई अब अरुण उगायो, बोल भई अब अरुण उगायो. ज्ञान किरण रवि कर मेरायो, ज्ञान किरण रवि कर मेरायो. बोल भई अब अरुण उगायो. मानवता को अमन दिलायो, मानवता को अमन दिलायो. विश्व शांति का दिया जलायो, विश्व शांति का दिया जलायो. नाम विवेकानंद पायो, नाम विवेकानंद पायो. आयो आयो
धरती पे आयो युगाचार्य धरती पे आयो भोर भैया अरुण उगायो भोर भैया अरुण उगायो ज्ञान किरण रवि कर मेरा ज्ञान किरण रवि कर मेरा काल करीन में नवयुग पायो काल करीन में नवयुग पायो आयो 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 नर ऋषि इस धरती पे आयो नर ऋषि इस धरती पे आयो बोल मैया अरुण उगायो बोल मैया बोल मैया बोल मैया अरुण करंदीकर सरांप्रमाणेच महाराष्ट्रातल्या आणखीन एका दिग्गज व्यक्तिमत्वानं या वास्तूकडे शेकडो लोकांना यायला लावलं. ते म्हणजे सुप्रसिद्ध वक्ते आणि विवेकानंद वाङ्मयाचे अभ्यासक प्राचार्य शिवाजीराव भोसले. अनेक लोक अहो त्यांच्या व्याख्यानांमुळे आम्हाला हा मठ माहिती झाला असं आजही सांगतात. खरोखर प्राचार्यांच्या झंझावाती वक्तृत्वामुळं महाराष्ट्रात अनेक लोक विवेकानंद प्रेमी झाले. अशा एका विद्वान आणि अध्यात्मप्रेमी ज्येष्ठ व्यक्तिमत्वाकडून रामकृष्ण मठाविषयीचे विचार आपल्या सर्वांनाच ऐकायला आवडतील. ऐकूया प्राचार्य शिवाजीराव भोसले. भौमानंद हे सुरुवातीच्या काळामध्ये हा बोडसांकडून हे काम भौमानंदांकडे झालं. म्हणजे भौमानंद मार्गदर्शक म्हणून त्यांनी बोलावणं केलं किंवा आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. नंतर त्यांच्या लक्षात आलं बोडसांची की मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा या मार्गावरच असणारा आणि याच्याशी एकरूप झालेला असा योगी पुरुष ही आपली गरज आहे. व्याख्यानं देणारे असतील, भोसले असू शकतात, परंतु भौमानंद महाराजांनी जे काम केलं त्याला तुलना नाही. ते त्या घराण्यातलेच आहे, विवेकानंद घराण्याचे ते पाहिजे. तेव्हा ते काम फार चांगल्या रीतीनं त्यांनी केलं आणि मग आता त्यांच्या मार्गदर्शनानं हे चालू आहे. बरं या मठामध्ये मला वाटतं 10-12 वर्ष भगवस्त्र देतच नाहीत. पहिल्यांदा शुभ्री वस्त्र घेऊन आपले सामान्य साधक ब्रह्मचारी तिथे राहतात. ही 12 वर्ष गेली म्हणजे मग त्यांना त्याच्या पुढची इयत्ता, मग पुढची इयत्ता, या क्रमानं ही माणसं घडवली जातात. ही काही शोभेची गोष्ट नाही, हे याच्या मागे सत्व आहे. आणि रामकृष्ण परमहंस आणि शारदामणी हे सगळे हे अवतारच म्हणायला झाली. हे खरंही वाटणार नाही. तर खरी परंपरा ही ती आहे. केवळ विवेकानंद भक्ती किंवा प्रेम एवढं पुरेसं नाही, तर विवेकानंद या नावाचा जो आचार तो फार महत्त्वाचा आहे. आणि ब्रह्मचर्य हे एक अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे की त्याच्याशिवाय माणसाची बुद्धी ही खऱ्या अर्थानं प्रगल्भ होत नाही. रामकृष्ण हा अवतारच होता. पण मला वाटतं निवेदितानेच म्हटलं असावं की गेल्या 4000 वर्षात भारतानं जे अनुभवलं त्याचं सार म्हणजे रामकृष्ण परमहंस. पण पुढच्या 1500 वर्षात भारत जे काही करणार आहे त्याची पूर्वसूचना म्हणजे विवेकानंद. धन्यवाद प्राचार्य साहेब. रामकृष्ण मठ हा भक्तांसाठी आश्रयस्थान, जिज्ञासूंसाठी अभ्यास केंद्र असतो, तर आपलं सारं आयुष्य ईश्वर सेवेसाठी द्यायला निघालेल्या तरुणांचं ते प्रवेशस्थान ठरतं. 1984 नंतर ब्रह्मचारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना
पुण्यात प्रवेश घेण्याची सोय झाली. आरंभीच्या काळातील एक ब्रह्मचारी महाराज आता संन्यासी झालेले आहेत. सध्या ते याच मठात बालक संघात कार्यरत आहेत. ते म्हणजे विनोद महाराज उर्फ स्वामी आर्यानंदजी महाराज. त्यांचे काही अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. स्वामी आर्यानंदजी महाराज बालक संघाच्या स्थापनेला जवळजवळ 20 वर्षे झालेली आहेत. या संघाच्या स्थापनेपासून आपण त्याच्याशी संलग्न आहात. बालक संघाच्या सुरुवातीच्या काळातल्या काही आठवणी आपण सांगू शकाल का? आपला हा बालक संघ, आजूबाजूच्या वस्तीतली मुलं इथे येतात, त्यांचा हा बालक संघ आहे. आणि मॅन मेकिंग एज्युकेशन, कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन स्वामीजी जसं म्हणतात ते आपण यांना देतो. आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रसंग बघूया. रशिया एक एवढी मोठी महासत्ता, तर एक रशिया त्याचे अनेक तुकडे झाले आणि त्यावेळी त्यांची आर्थिक व्यवस्था खूप खालावली. आणि त्याचं करुण वर्णन एकदा ही मुलं ऐकत होती की जशी एक लेडी सायंटिस्ट, सिनियर सायंटिस्ट, पण तिच्या नातवांना 3 दिवसापासून खायला मिळत नव्हतं. असे कितीतरी प्रसंग या मुलांनी ऐकले. आणि लगेच मुलांनी म्हटलं की महाराज, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर आपण काय करणार त्यांच्यासाठी? तर या मुलांच्या आयडियाज, काही मुलांनी ग्रीटिंग कार्ड बनवले, काही मुलं लोकांच्या घरी गेली, बगीच्यामध्ये काम केलं, गवत काढलं. इव्हन काही मुलांनी टॉयलेट्स पण साफ केले. त्यातली काही मुलं अजूनही या सभेमध्ये बसलेली असतील. आणि त्याच बॅचमधला एक मुलगा, आपल्याला कौतुक वाटेल आणि आम्हाला अभिमान पण वाटतो, त्याच बॅचमधला एक मुलगा सध्या आपल्या रामकृष्ण मठ मिशनमध्ये साधू झालेला आहे. आणि त्यावेळी त्या मुलांनी खूप पैसे गोळा केले, जवळपास 1000 रुपये घरोघरी जाऊन पुस्तकं पण विकली. आणि ते पैसे आम्ही बेलूर मठात पाठवले. आणि त्यावेळी बेलूर मठाने ते पैसे मग रशियाला, तिथे आपलं एक रिलीफ कार्य चालत होतं, तिथे पाठवले. 1993मध्ये बॉम्बेमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले. त्यावेळी एकदा या मुलांना काही अंगूर वगैरे खायला दिले, द्राक्ष खायला दिले. आणि असंच बोलता बोलता विषय निघाला की अरे, तुम्ही एवढं मस्त इथे मजेत खातात आणि तिथे कितीतरी मुलं अनाथ झाली, कितीतरी मुली निराधार झाल्या. आणि हे असं सगळं वर्णन, असं एक वेगळं मोड त्या प्रसंगाला आला. आणि सगळी मुलं म्हणायला लागली की मग आता आपण तिथे काय करायला पाहिजे, आपण मागच्यासारखं काही रिलीफ वर्क आपण करू शकतो का? तर तिथे असं काही चान्स नव्हता. आणि मग म्हटलं आणखी एक उपाय आहे की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, अगदी व्याकुळून प्रार्थना केली पाहिजे. आणि ते वातावरण असं काही झालं की सगळी मुलं अगदी डोळे मिटून प्रार्थना करायला लागली, खूप व्याकुळ होऊन. आणि एवढं झालं ते की जवळपास प्रत्येक मुलगा रडून रडून प्रार्थना करायला लागला. आणि आमची जेवायची वेळ पण निघून गेली होती. त्यांचे इंचार्ज स्वामीजी बाहेर निघतात, त्याचवेळी पूजनीय अजय महाराज जेवण करून तिकडे एक चक्कर मारत होते बालक संघाकडे. त्यांनी बघितलं तर विचारलं त्यांनी की अरे, काय मुलांनी काही गडबड वगैरे केली का? सगळ्यांना छड्या वगैरे मिळाल्या का? सगळी मुलं रडत आहे. नंतर त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली. आणि एक जर योगायोग म्हणा की आश्चर्य, पण बिलकुल त्याच दिवशी 1 वर्षानंतर, बरोबर त्याच दिवशी राजीव महाराजांनी गुपचूप आपल्या बालक संघासाठी 3000 रुपये पाठवले होते. त्यावेळी 3000 रुपये रक्कम भरपूर होती आणि बालक संघाची परिस्थिती त्यावेळी खूप खराब होती. लातूरला भूकंप झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी पूजनीय मोठे महाराज पण बाहेरगावी होते, अजय महाराज, उदय महाराज पण ट्रेनिंग सेंटरला गेलेले होते. तर भक्तांसोबत मीटिंग सुरू होती. आणि ती मीटिंग संपल्यानंतर ज्यावेळी त्यांचे इंचार्ज स्वामीजी बालक संघात गेले, त्यावेळी बघितलं की मुलं अभ्यास सोडून काहीतरी घोळका बसलेला आहे आणि काहीतरी त्यांचं बोलणं सुरू आहे. तर स्वामीजींना जरा राग आला आणि म्हटले की अरे, काय अभ्यास वगैरे सोडून काय करता तुम्ही? तर मुलं म्हटली की महाराज, आमची मीटिंग सुरू आहे. कसली मीटिंग? की नाही, लातूरला भूकंप आला आहे, तर त्यासाठी आपल्याला आता काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्याचे आम्ही प्लॅन तयार करत आहोत. आणि खरोखर भले खारीचा वाटा त्यांचा, पण त्यावेळी पण त्यांनी एक अमाऊंट गोळा केली, मे बी 600-900 रुपये असं काहीतरी होतं. आणि ती पण रक्कम त्यांनी रिलीफ सेक्शनमध्ये बेलूर मठात पाठवली.
जसं गोपी मामांनी सांगितलं की आपला हा बालक संघ आंब्याच्या झाडाखाली वगैरे सुरू झाला, त्यावेळी या मुलांना एक वाईट सवय होती अँड क्वाईट नॅचरल की शिव्या खूप द्यायची. यांच्या जिभेवर अगदी त्या तयार असायच्या, काही वेळ लागत नव्हता बाहेर यायला. तर थोडी कठोर शिक्षा वाटते आता, पण आम्ही एक शिक्षा ठेवली की जो असा शिव्या देईल त्याच्या पायावर जरा चपट्या मारायच्या. काही काही मुलांना खूप त्यात आसुरी आनंद पण वाटायचा, अरे त्या दिवशी तू मला मारलं ना, आत्ता बघ मस्त असा हात करून वगैरे. पण काही दिवसातच त्याचं पण त्या मुलांमध्ये परिवर्तन यायला लागलं की एक मुलगा म्हणतो की महाराज मी नाही मारलं तर चालेल का? का नाही, मग त्याला लागेल, हो तो रडेल, मग ठाकूर आपल्यावर नाराज होतील की. तर आपण एक हृदय परिवर्तन त्यांचं बघतो आहोत. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे की ज्या जिभेवर त्यांच्या शिव्या नसायच्या त्याच जिभेवर काही कालावधीमध्येच संस्कृत स्तोत्र नाचायला लागली. आणि आपल्याला खरोखर अभिमान वाटेल, मठात आपण ज्या 12 जानेवारीच्या आसपास ज्या स्पर्धा घेतो, सगळ्या पुण्याची चांगली चांगल्या शाळेतली मुलं इथे येतात, त्या सगळ्यांमध्ये या मुलांनी टक्कर देऊन गीता पाठांतरमध्ये 1, 2, 3 आणि उत्तेजनार्थ जे बक्षीस असतं ते सगळे एका वर्षी 4च्या 4 बक्षिसं या मुलांनी पटकावली. आणि ती परंपरा तिथेच थांबली असं नाही. आता यावर्षी पण शालेय स्पर्धामध्ये आणि काही बाहेर झालेल्या स्पर्धेमध्ये पण आपल्या मुलांना मिनिमम 4 ते 5 बक्षिसं मिळालेली आहे. आणि जसं सांगितलं की त्यावेळी आपली आर्थिक परिस्थिती बालक संघाची खूप खराब होती. आता खूप काही सदृढ आहे अशातला भाग नाही, पण त्यावेळी मुलांनी खूप छान काम केलं. पूजनीय भूतेशानंदजी महाराज इथे येणार होते, त्यांच्यासाठी त्या मुलांनी एक रस्ता तयार केला या मंदिराच्या पाठीमागून. तर तिकडे केळीची बाग दिसते तिकडे. तर त्यांचे जे इंचार्ज स्वामीजी होते त्यांना खूप बरं वाटलं, इतका सुंदर रस्ता त्यांनी तयार केला. तो रस्ताच तिथे नव्हता ॲक्च्युली. तर त्यांना काहीतरी आपण खायला द्यावं अशी त्यांची खूप तीव्र इच्छा झाली. आणि खायला म्हणजे तरी काय, चॉकलेट. आणि किती रुपयाचे होणार होते चॉकलेट? 15 मुलं काम करत होती, त्यामुळे 7 रुपयाचे 15 चॉकलेट येतील असं. पण अनफॉर्च्युनेटली त्या स्वामीजींजवळ त्यावेळी तेवढे पण पैसे नव्हते. पण या मुलांना अर्थशास्त्र चांगलंच कळलेलं आहे. अशी एक त्या रस्त्यामध्येच रिकामी बादली पडलेली होती प्लॅस्टिकची. तर स्वामीजी म्हटलं, अरे काय ही बादली तर फेकून द्या, इथे पडलेली आहे कचरा, आणि ती परत पडलेलं आहे तिथे आग लावून टाका त्याला. ती मुलं म्हटली, अहो ही बादली आपण विकू शकतो, भली तुटलेली असली तरी आणि पेपर पण. तर ठाकूरांच्या कृपेने मला वाटते बरोबर तेवढी ते पैसे विकून 7 की 8 रुपये मिळाले आणि ते 15 रुपयाचे चॉकलेट झाले. आणि त्यावेळी काही तरुण मुलं आपले व्हॉलेंटियर्स खूप मदत करायला लागले. आणि मला खूप आनंद होतो सांगताना की जो आमचा एक मथुर बाबू होता त्या काळात, तो आता साधू बनलेला आहे आणि मला वाटते त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बसलेला असेल, इथनं मला दिसत नाही. दुसरा एक मुलगा, त्याला खूप एक चांगली नोकरी मिळाली, एक तरुण व्हॉलेंटियर आपला. 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या. पण त्याचं बालक संघामध्ये इतकी त्याला ओढ निर्माण झाली की तो म्हटलं की हो मला बालक संघात यायला मिळत नाही, आता मी ती नोकरी सोडतो. आणि एवढी मोठी नोकरी, फॉरेन कंपनीची नोकरी त्यांनी सोडली आणि फक्त सोडून बालक संघात तो यायला लागला. एवढंच नाही तर त्यांनी मग घरादाराचाच त्याग केला आणि तो पण इथे बसला आहे आपल्या स्टेजवरच, इज वन ऑफ अस. आणि अशी कितीतरी मुलं, इव्हन बालक संघातली पण आपली 3-4 मुलं स्वामीजी झाली आहेत. आणि त्यांच्यासोबत काम करणारी तरुण मंडळी पण 8-10 तरी लोक स्वामीजी झाले आहेत. थँक्यू. धन्यवाद स्वामी आर्यानंदजी महाराज. पुणे मठातून आरंभीचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले आणखीन एक ब्रह्मचारी पराग महाराज. आताचं संन्यस्त नाव आहे स्वामी इष्टमयानंद. प्रशिक्षण काळात या तरुणांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या विषयी सामान्य जनांच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न असतात. पुणेकरांना पराग महाराज तसे काही परके नाहीत. त्यांच्याकडूनच आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. आदरणीय पराग महाराज. पराग महाराज, पुणे मठात असताना येथील शिस्तीबद्दलचा एखादा उद्बोधक प्रसंग तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. रामकृष्ण मठ पुण्यामध्ये माझे सुरुवातीचं जे संन्यस्त जीवनाचं जे योगदान सुरू करायची मला जी संधी मिळाली भगवान श्री रामकृष्ण देवांच्या कृपेने,
ते माझं मी एक भाग्य समजतो. उपनिषदामध्ये एक श्लोक आहे, त्यात म्हटलं गेलं आहे की शूरस्य धारा निशिता दुरतया दुर्गम पथा तत्कवयो वदंती. तलवारीच्या धारदार पात्यावरून चालण्याप्रमाणे हे संन्यस्त जीवन आणि त्या कठीण जीवनाची जी सुरुवातीची काही वर्षे आहेत त्याची जी संघटन आहे, जे मनाचं जे गठन करायचं आहे, तर पूजनीय महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून आम्हाला एक चांगला योग मिळाला त्याचा. तुम्हाला ऐकायला खूप आनंद वाटेल की चला इथं महाराज खूप शिस्त लावत होते. नोवाईसे जे नवीन साधू ब्रह्मचारी किंवा मुलं जॉईन करायचे त्यांना किती शिस्तीत ठेवत आहेत, पण जे त्यांच्याबरोबर राहत होते त्यांनाच माहिती किती प्रॉब्लेम त्यामध्ये फेस करायला लागायचा आम्हाला. कारण बाहेरचं जीवन आणि संन्यस्त जीवनाच्यात खूप फरक पडला. जेव्हा आम्ही एक संन्यस्त जीवनाचा स्वीकार केला तेव्हा लक्षात आलं की चप्पल कशी काढायची हितपसून झाडू कसा मारायचा, आणि ऑफिसमध्ये झाडू मारल्यावरती कचरा एका वेगळ्या पेटीत टाकायचा आणि जे कागदाचे रफ पेपर वापरून फेकून देतो ते एका पोत्यात ठेवायचे. हे मी ज्यांच्याकडनं चार्ज घेतला होता आमच्या बंकिम महाराजांकडनं, त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं का? ते म्हणाले भगवानजी महाराजांनी सांगितलं आहे, तुला कळेल हळूहळू. आणि नंतर हळूहळू बघितलं 1-1.5 महिन्याच्या अंतरामध्ये ते कचऱ्याचं पोतं भरून गेलं. आणि मग एकदा सांगण्यात आलं की ते समोरच्या दुकानामध्ये जाऊन ते विकून टाकायचं, त्यातले पैसे येतील त्याची रिसीट फाडायची. त्याची शिस्त जी आहे ते ऐकायला खूप हे वाटते, पण जीवनामध्ये उतरवायला तसं कठीण जात असतं. आता तर आपल्या इकडं मोबाईल फोन आलेत आणि EPBX सिस्टीम. एक छोटा प्रसंग आहे, त्या काळामध्ये एक काळा फोन होता, मला अजूनही लक्षात आहे. एक त्याचं एक्सटेन्शन ऑफिसमध्ये आणि दुसरं महाराजांच्या घरामध्ये. सांगण्यात आलं होतं पहिल्या 2 रिंग वाजल्यावरती ऑफिसमध्ये उचलायचं, 3री किंवा 4थी रिंग वाजली तर महाराज वर उचलणार, 4ही रिंगा दोन्हीकडे वाजणारच. आता ऑफिसमध्ये बसलेलो असायचो, कधी कधी पुस्तकं विक्री करायची आहे, कधी बाहेर आलेलो आहे, पहिली रिंग वाजायची, धावत जाऊन घ्यायचो, दुसरी रिंग वाजायच्यात उचलायचो. कधी कधी म्हणजे काय कटकट आहे आणि ह्यांना वर बसून सांगायला काय जात आहे. मनात नवीन होतो, एक कॉलेजमधलं शिक्षण संपून आलेलो होतो, तर मनात कधी कधी असे विचार यायचे. आणि एकदा असंच त्रस्त झालो होतो आणि काही कामानिमित्त सही करायला महाराजांच्याकडे गेलो. पहिला बरोबर त्यावेळी बहुता ऑफिसमध्ये कुणी नसावेत, आमचे रेगे साहेब, देशमुख साहेब वगैरे होते. संयोगवश कुणी नसावं. पहिल्या 2 रिंगा इथं वाजल्या. 3री रिंग वाजल्यावरती महाराजांनी त्यांच्याकडे जे मी पेपर साईन करायला दिले होते त्यांनी ते पेपर खाली ठेवले, झटदिशी खुर्चीतनं उठले आणि 4थी रिंग पूर्ण व्हायच्या आत तो फोन उचलला. म्हणजे जी शिस्त आहे ती स्वतःच्या जीवनात त्यांनी उतरून दाखवली होती. लाठी घेऊन कधी आम्हाला शिस्त दाखवली नाही. त्यामुळे जरी कठीण वाटलं तरी ते आम्हाला जीवनात उतरवायला आम्हाला एक प्रेरणा मिळत होती. अजून एक छोटासा प्रसंग आहे जो जनरली सगळ्यांनाच आपल्याला अनुभवात येत असतो की आश्रमामध्ये पाण्याची मोटार चालू करायची आणि मोटार चालू केल्यावरती पाणी वर जाणार. तो चालू करणारा साधू ब्रह्मचारी मोटार चालू करतो, बंद करायचं विसरतो आणि ओव्हरफ्लो होऊन पाणी पडतं आणि महाराज चिडणार. आता ह्याच्यावरती उपाय काय? तर एका ब्रह्मचारी महाराजांनी बोलवलं आणि सांगितलं, हे बघ ती मोटार ती चालू करशील, खाली खुर्ची आहे, त्या खुर्चीत तू बसशील, 15 मिनटं घड्याळाकडे बघून मोटार चालू करणार, नंतर मोटार बंद करणार. म्हणजे हा झाला नियम. पण तसं स्वामी विवेकानंद म्हणतात की नियम जे आहेत ते आपल्या नियमांच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी आहेत. तर ह्या ज्या नियमांना जर आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे जर पाळत गेलो तर आपलं आणि तुम्हाला जे समोर वर घड्याळ दिसतं आहे लाल रंगाचं त्यात काही फारसा फरक नाही पडणार. पण ह्या ज्या प्रत्येक घटना आहेत हे काटेकोरपणे करायचं पालन जर आपल्याला ईश्वराभिमुख करू शकेल तर आपली जीवनातली प्रत्येक घटनाही पूजा होऊ शकेल. तर महाराजांनी पुढले सांगितलं की 15 मिनटं बसशील आणि त्यावेळी तू जप करशील आणि दिवसातनं 15-15 मिनटं 3 वेळा मोटार चालेल. तुझी आध्यात्मिक दृष्टीने साधना होईल, ठाकूरांचं कामही ठीक होईल आणि एक जीवनाला एक नया एक दिशा मिळेल, एक प्रत्येक घटनेकडे बघायची एक दृष्टी मिळून जाईल. आणि जे आपण म्हणतो स्पिरिच्युअलायझिंग एव्हरीडे लाईफ, तर असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या आम्हाला शिस्तीच्या घटना अशा छोट्या छोट्या बऱ्याच प्रकरणामध्ये अशा बऱ्याच छोट्या गोष्टींमधून महाराजांनी आम्हाला शिकवलं. आणि मला वाटतं त्यांच्यातल्या ज्या गोष्टी आम्ही त्यांच्या जीवनात पाहिल्या त्याच आमच्यावरती जास्त प्रभावी पडल्या की बोलण्यापेक्षा. तर म्हणून म्हटलं बऱ्याच घटना आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या जीवनात पाहिल्या आणि मग आम्ही आमच्या जीवनात उतरवायचा प्रयत्न केला. तर मला वाटतं हा जो माझा अनुभव ॲज अ रामकृष्ण मठातला एक साधू संन्यासीचा आहे, तर तुमच्यासारखे अनेक गृहीभक्त इथे येत असाल, तुम्हालाही बहुधा अनुभव आला असेल. आम्हाला तर
तो 4-1 वर्षाचा कालावधी होता. नंतर ठाकूरांच्या सेवेसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. पण तुम्ही सर्वजण इथं आहात, तर जेवढं शिकता येईल डोळे उघडे ठेवून आणि हृदय उघडं ठेवून पहा आणि त्या जीवनात उतरायचा प्रयत्न करा आणि आपल्याला भगवान ही शक्ती देईल, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद पराग महाराज. अनेक विद्वान, बुद्धिमान आणि संशोधक इथे येऊ लागले. अशा या नावारूपाला आलेल्या संस्थेनं विकासाचा एक सुंदर टप्पा गाठला. तो म्हणजे नूतन मंदिर निर्माण आणि त्याचं समर्पण. या टप्प्यामागे मठाचे अध्यक्ष या नात्यानं पूजनीय स्वामी भौमानंदजी महाराज यांची मनोभूमिका काय होती ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. पूजनीय स्वामी भौमानंदजी महाराज. इथे मंदिराची स्थापना व्हावी आणि ते आतापर्यंत या आश्रमाच्या मध्यवर्ती स्थान श्रीरामकृष्णांचंच राहावं आणि त्याच्या भोवती त्याला अवलंबून किंवा त्यांच्यावर आधारून सगळ्या बाकीचे जे कार्य आहेत, लोकसेवेची कार्य वगैरे जे आहेत ती व्हावी. या दृष्टीनं जागेची निवड जी पहिल्यांदा केली ती अशा तऱ्हेनं केली की कोणी आतमध्ये आल्यानंतर श्री रामकृष्ण किंवा त्यांचं मंदिर हे पहिल्यांदा द्यायचं आणि त्यांच्याविषयीचं त्यांना समर्पण केलेलं जर कार्य किंवा त्यांना केंद्रीभूत धरून जी काही कार्याची संबंध आखणी वगैरे झाली आहे त्याप्रमाणे माझी ही जागेची निवड फार महत्त्वाची होती. आणि ती जागेची निवड 3-4 निराळ्या प्रकारच्या त्या ड्रॉइंग वगैरे करून शेवटी भूतेशानंद महाराजांनी ही जागा त्यांनी पसंत केली आणि त्याप्रमाणे त्याचं निर्माण कार्याला सुरुवात झाली. या निर्माण कार्याला बऱ्याच लोकांचं मोठं सहाय्य झालं. आर्किटेक्ट, नंतर बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांची व्यवस्थितपणे मांडणी होऊन सगळी व्यवस्था करून कॉन्ट्रॅक्टर रेट बीट सगळे ठरवले आणि त्या सगळ्या गोष्टी इतक्या सुरळीतपणे पार पडल्या की माझ्या मनाचं संपूर्ण समाधान झालं आणि त्यांचं डेडिकेशन वगैरे झालं. तिथपर्यंत कोणताही कशाही प्रकारचा अडथळा न येता हे काम स्थळीला गेलं. आणखी विशेष म्हणजे याच्यामध्ये या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य, आमची जितकी काही मंदिरं वगैरे आहेत त्याच्यामध्ये श्री रामकृष्णांच्या जे अस्थी किंवा जे काही हे म्हणतात त्यांचं अवशेष जे म्हणतात त्याचं फार महत्त्वाचा एक भाग होता. आणि गजानंद स्वामीजींनी मुद्दाम त्यासाठी या आपल्या मंदिरासाठी त्यांनी मुद्दाम राखून ठेवलेल्या होत्या. आणि त्या अस्थी मी बनारसला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं होतं की त्याच्या अस्थी आणलेल्या आहेत आणि त्या इथल्या आश्रमासाठी ठेवलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे चांदीचं एक कॅस्केट तयार केलं, त्यांनी सगळं करून दिलं आणि त्या सगळ्या गोष्टींचं या आपल्या मंदिरामध्ये व्यवस्थितपणे त्याचं प्रस्थापित ठेवून त्या पाठीमागे जिथे सिंहासन आहे किंवा विधी आहे त्या विधीमध्ये व्यवस्थितपणे ते ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळं इथलं एकंदरीत वातावरण आहे श्री रामकृष्णाच्या त्या भावनेनं इतकी भरपूरसं भरलेलं असं हे स्थान आहे. आणि त्यासाठी मी आपल्या गजानंद स्वामीजींचे आता हयात नाही आहेत ते, पण त्यांचं मी अत्यंत ऋणी आहे. त्यांचं ऋण मी कधी विसरू शकणार नाही. आणि या दृष्टीनं म्हणजे ही पूर्तता, मंदिराची पूर्तता झाल्यानंतर मी संपूर्णपणे समाधानी आहे. आणि पुढची जे कार्य त्यांच्या अधिष्ठानातून इथे होत आहे त्यामुळं माझं अगदी बाकीचे कामंसुद्धा त्यांच्या कृपेनं व्यवस्थितपणे चालू आहेत. आत्ताच स्वामी भौमानंदजी महाराजांनी ठाकूरांच्या ज्या पवित्र अस्थी आपल्या मंदिरात आहेत असं सांगितलं. त्या पवित्र अस्थींचं आपण आता प्रत्यक्ष दर्शन घेऊया.
याच त्या पवित्र असती.